गीतेचा 16वा अध्याय. दैवासुर विभाग. 16व्या अध्यायात दैवी गुण आणि आसुरी अवगुण यांची तुलना केली आहे. आसुरी अवगुणांचे जे वैयक्तिक आणि जागतिक दुष्परिणाम होतात, त्या दृष्टीने व्यावहारिक आचरणाचा मार्गोपदेश म्हणून ह्या अध्यायाला महत्त्व आहे. सृष्टीतील यच्चयावत गोष्टींना, वस्तूंना व्यापून अविनाशी परमेश्वर, ज्याला परमात्मा म्हणतात, तो सर्वांचेच धारण पोषण करतो. आपल्याही देहात अविनाशी असे परमेश्वर तत्व आहे आणि त्याच्याच प्रेरणेने आपल्याला बरे वाईट, सार असार, श्रेयस प्रेयस अशा गोष्टी कळतात आणि सत्सद्विवेक बुद्धीला अनुसरून वागण्यातच आत्महित आहे याची जाणीव होते. हे तत्व काहींना कळते तर काहींना कळत नाही. हे तत्व ज्यांना कळते अशा लोकांचा स्वभाव दैवी असतो. सर्व भूतांचे आदिकारण व शाश्वत रूप भगवंतच आहे असे ते पूर्णार्थाने जाणतात आणि अनन्यचित्त होऊन भगवंताची उपासना करतात. या उलट आत्महित आणि श्रेष्ठ तत्व काहींना कळतच नाही. ते केवळ देहात्मवादी आसुरी वृत्तीचे लोक होत. म्हणून त्यांचे सर्व ज्ञान फुकट, त्यांचे मनोरथ फुकट, त्यांचा सर्व खटाटोपही फुकट. कारण त्यांना शाश्वत सुखाची कल्पनाही येऊ शकत नाही. ते केवळ क्षणिक सुखाच्या व इंद्रिय उपभोगांच्या चैनीच्याच पाठीस लागलेले असतात. अगदी प्राचीन काळापासून मानवी मनात दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचा झगडा सुरू असतो, द्वंद्व सुरू असते. कुरुक्षेत्र आपल्या मनातही आहे आणि बाहेरही आहे. जो झगडा मनात असतो तोच बाहेर आपणास मूर्तिमंत दिसतो. आरशात ज्याप्रमाणे स्वतःचेच प्रतिबिंब दिसते, अगदी त्याचप्रमाणे मनातील बरे वाईट विचार शत्रू मित्र रूपाने बाहेर दिसतात. अशा प्रकारे मानवी मनात निरर्थक द्वंद्वे सुरूच असतात. त्या द्वंद्वांचा निकाल लागत नाही आणि त्यामुळे जीवनातील दुःखे काही नाहीशी होत नाहीत. द्वंद्वामुळे मनात दुःख आणि अशांतता जबरदस्तीने शिरते आणि स्थिरस्थावर होते. असे झाले की मनाचे समाधान लोपते. भगवंताच्या अस्तित्वाची श्रद्धा पूर्णपणे उडून जाते. भक्तिहीन जीवन म्हणजे हीन जीवन होय. अति अज्ञानी माणसाला नेहमी पुष्कळ दुःख भोगावे लागते. म्हणूनच माणसाने मोठ्या आदराने भगवंतावर प्रेम करायला शिकावे. भगवंताच्या प्रेमाचा अभ्यास करावा. हा अभ्यास कसा करायचा?
तर खालील गोष्टी अभ्यासाने आणि उपासनेने जाणून घ्यायच्या. भगवंताचा व माझा संबंध काय? भगवंताचा व सृष्टीचा संबंध काय? भगवंताचे आणि सृष्टीचे अस्तित्व कसे असते? भगवंताहून सृष्टी वेगळी आहे का? भगवंताच्या ठिकाणीच ही सृष्टी आहे का? सृष्टीत भगवंत आहे का? मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झाला आहे? अशा प्रश्नांची उकल करून घ्यायची. स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यायचा आणि स्वतःला अधोगतीला जाऊन द्यायचे नाही. कारण मनुष्यच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. आपल्या जीवनाचा उद्धार कसा करायचा? तर क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हायचे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचारच करायचा नाही. स्थिर न राहणारे चंचल मन विषयांच्या निमित्ताने संसारात सतत भटकत असते. त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करायचे. या अभ्यासात अनन्यता व सातत्य राखायचे. भगवंताने आपली निवड करावी अशी पात्रता अंगी निर्माण करायची. त्यासाठी मन व बुद्धी प्रभूला अर्पण करायची. अंगी उत्तम गुण अभ्यासाने अंगीकारायचे. उत्तम गुण बाजारात विकत मिळत नाहीत, तर ते एक एक करून अंगी भिनवायचे. एक एक सद्गुण प्रस्थापित करत गेल्यास एक एक अवगुण निघून जाईल. अशा प्रकारे आसुरी संपत्ती टाळावी व दैवी संपत्ती कवटाळावी. या सृष्टीत आसुरी आणि राक्षसी लोक स्वतःचा आणि इतरांचा विकास करू शकत नाहीत असे गीता सांगते. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. यात परमात्म्याचे पुरुषोत्तम स्वरूप जाणून त्याची सर्व प्रकारे उपासना करणे आणि तदर्थ सर्व कर्मे करून परमात्म्याचे चिंतन करून त्याचेच पद मी प्राप्त करून घेईन अशी दृढ भावना ठेवायची. हाच भवसागरातून मुक्त होण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि तो स्वतः भगवंतानीच उपदेशिला आहे. हे गुह्यतम शास्त्र ज्याला कळते तो मनुष्य ज्ञानी होऊन कृतार्थता संपादन करतो, म्हणजेच आत्मसाक्षात्कारी होतो. अतींद्रिय शक्तीत मिसळून गेल्यानंतर मग काही कृतीच राहत नाही. म्हणून सुरुवातीला कमीत कमी भगवंताचे व्हायचे आणि त्यासाठी स्वतःचा परीक्षक व्हायला हवे.
आपल्यात दैवी गुणांची किती वृद्धी झाली आणि किती घट झाली याचे आत्मपरीक्षण स्वतःच करायचे. आपल्या जीवनाचे तत्वज्ञान नक्की करणे आपल्याच हातात आहे. साधकांना, भक्तांना स्वपरीक्षण करता यावे यासाठीच भगवंतांनी 16वा अध्याय सांगितला आहे. पुरुषोत्तम योगाची परमदशा प्राप्त करून घेण्यासाठी अंतर्बाह्य पूर्ण परिवर्तन घडणे अपरिहार्य आहे. शुद्ध अंतःकरणातच ज्ञान आणि भक्ती विराजते. अंतःकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी, अहंकार. आणि हे सर्व शुद्ध होण्यासाठी दैवी गुणांची जोपासना झाली पाहिजे. दैवी गुण जेवढे जास्त वृत्तीत येतील तेवढी शुद्धता झाली असे समजायचे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी 26 गुण प्राप्त करून घ्यावे असे भगवंत स्वतःच सांगत आहेत. निर्भयता, पूर्ण सात्विक वृत्ती, आत्मज्ञान व कर्मयोग या दोहोंविषयी समान निष्ठा, दातृत्व, इंद्रिय निग्रह, यज्ञाविषयी श्रद्धा, वेद, शास्त्र व अध्ययन यात तत्परता, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्य संपादन करण्यासाठी तपश्चर्या, निष्कपट आचरण, प्राणीमात्रास पीडा न देणे, सत्य भाषण, क्रोधाचा अभाव, त्यागवृत्ती, चित्तशांती, मनात दुष्टबुद्धी न बाळगणे, प्राणीमात्रांविषयी दया, निर्लोभता, मनाचे मार्दव, दुराचरणाची लाज वाटणे, स्थिरबुद्धिता, तेजस्विता, क्षमा, अंतर्बाह्य शुद्धता, कोणाचाही हेवा दावा न करणे, दुराभिमान नसणे असे हे दैवी सद्गुण मोक्ष प्राप्तिकारक आहेत. एक एक गुण अंगी भिनायला सुरुवात झाली की ज्ञानप्रकाश वाढतो. देहात्मकता जाऊन आत्मभान प्राप्त होते. आत्मज्ञान हृदयात प्रतिष्ठित झाल्यावर तिथे शांतीचा, प्रसन्नतेचा अंकुर फुटतो. जिथे शांती तेथेच सुख. ही परमोच्च सुखशांतीची अवस्था हा जिवंतपणीच मोक्ष. जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश असल्याने दैवी गुणांच्या पात्रतेने तो परमात्म्याशी सायुज्यता पावतो, म्हणजे एकरूप होतो. आसुरी गुण घेऊन जन्मलेल्यांच्या अंगी दांभिकपणा, उद्धटपणा, अहंमान्यता, क्रोधावेश, निष्ठुरपणा आणि अविवेक हे गुण आढळून येतात. दैवी संपत्तीच्या वर्णनात जे गुण म्हणून सांगितले आहेत त्या गुणांचा येथे अभाव दिसून येतो. आसुरी स्वभावांच्या लोकांना प्रवृत्ती, निवृत्ती, कार्य, अकार्य, विधी आणि निषेध यातील भेदच कळत नाही.
त्यांच्या अंगी शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य याचा मागमूसही नसतो. भोगविषयात रमलेले अनिश्वरवादी असुर प्रवृत्तीचे लोक केवळ भौतिक सुखाचाच विचार करतात. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काहीही करून भोग प्राप्त करायचेच. उद्याचे कोणी पाहिले आहे? अशी भोगवृत्ती बाळगून पापपुण्याचा कसलाच विचार करत नाहीत. उलट या जगाचा कोणीही सूत्रधार नाही. मृत्यूनंतर स्वर्ग आणि नरक हे अस्तित्वातच नाही. एकदा का देहाची राखरांगोळी झाली की सारे संपले, अशीच यांची भूमिका असते. म्हणून ईश्वर, पापपुण्य, पुनर्जन्म, कर्मानुसार मिळणारी गती या सर्व कल्पना कोणत्याही पुराव्यावर अधिष्ठित नसल्यामुळे हे सर्व थोतांड आहे, अशी आसुरी वृत्तींच्या लोकांची ठाम चुकीची समजूत असते. षड्रिपूत मुख्यतः प्रबळ असे काम, क्रोध आणि लोभ यांची नरकाची 3 द्वारे आसुरी स्वभावाच्या लोकात कायम सताड उघडी असतात. ह्याच त्रयीने आसुरी लोकांचा अधःपात होतो. त्यांना क्षुद्र उपभोगापासून अन्य कशाचीही जाणीव नसते. ते आपल्या अंतकाळच्या इच्छेनुरूप आणि कर्मविपाकाला अनुसरून आसुरी योनीतच वारंवार जन्माला येतात आणि प्रत्येक जन्मी त्यांच्या दोषात प्रबल अशा षड्रिपूंमुळे सतत भरच पडत जाते. त्यामुळे पूर्वीच्या जन्मापेक्षा पुढील जन्म अधिक वाईट योनीत होतो आणि अशा प्रकारे त्यांची जन्मोजन्मी अधोगतीच होत असते. मी जीव आहे असा संकल्प, मी देह आहे असा गैरसमज, दुश्चित्त मन, आळस, मी केलेल्या कर्माचे फळ मीच भोगीन, पुढील जन्मी किंवा परलोकी सुख मिळवण्याच्या आशेने मी यज्ञ करीन, तप करीन, दान करीन, फलाशेने काहीतरी सतत कर्म करीन, सतत काहीतरी मला हवे असेल, सुख व समाधान न मानण्यामुळे या अज्ञानाच्या जंजाळातून सुटका करून घ्यायची असेल तर नरदेहात आल्यानंतर आत्मज्ञानावाचून मोक्ष नाही असे जाणून घ्यायचे. जन्म आणि कर्म यातच वासना गुंतलेले लोक पुन्हा पुन्हा उच्च नीच योनीत भरकटत असतात. पण आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि आत्मज्ञानानेच उद्धार होतो हे मनाला अगदी बजावून सांगितले पाहिजे. म्हणून जे दैवी गुण सांगितले आहेत ते अंगीकारण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा. असा गुणवान माणूसच मान्यतेस चढतो. बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा.
स्वधर्माचे सतत चिंतन करून त्यातच सर्व शक्ती ओतायची. अन्य वस्तूंकडे लक्षच द्यायचे नाही. हीच खरी स्वधर्माची कसोटी आहे. फळाकडे लक्ष न ठेवता केवळ स्वभावाप्राप्त अपरिहार्य असा स्वधर्म आचरून आणि त्याद्वाराच चित्तशुद्धी करत राहायची. मी कोण आहे ते आधी शोधायचे, मग निर्गुण परमात्मा ओळखायचा. ह्या शोधात जेव्हा साधक आणि परमात्मा एकरूप होतो त्यावेळेला साधक मुक्त अविनाशी होऊ शकतो. त्यालाच निष्काम कर्मयोगी म्हणतात. भेदांचे निरसन होते. सर्व दृश्यांचा एकच परमात्मा आहे हे ज्ञान होते. एकदा का अभेद प्रतिष्ठापित झाला की मग भेदच उरत नाही. नदी ज्याप्रमाणे सागरास मिळाली की सागरच होऊन जाते, अगदी तसेच साधकाचे परमात्म्याशी तादात्म्य होते. परमात्म्याचे ऐश्वर्य साधकाच्या ठिकाणी दिसू लागते. तो देहातीत होतो. सायुज्य मुक्ती म्हणतात ती हीच. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.